जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेलं सोमठाणा नावाचं एक छोटंसं गाव. याच गावात रामनाथ तायडे यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून राहत होते. घरात राम तायडे, त्यांची पत्नी, 2 तरुण मुले, परमेश्वर मोठा आणि ज्ञानेश्वर लहान आणि परमेश्वरची पत्नी मनीषा असा गुण्यागोविंदाचा संसार होता. परमेश्वर अंदाजे 30 वर्षांचा. परमेश्वर आणि मनीषा यांचे लग्न काही वर्षांपूर्वीच झाले होते. दोघांच्या संसाराला आता 2 चिमुकल्या मुलींनी पूर्णत्व दिले होते. परमेश्वर आणि ज्ञानेश्वर दोघेही एकत्र कामधंदा करत कुटुंबाला हातभार लावत होते. मनीषा ही घरातील मोठी सून, जबाबदारीने वागणारी, परंतु तिच्या मनात दडलेल्या वादळाची कोणालाही कल्पना नव्हती. ज्ञानेश्वर हा परमेश्वरपेक्षा लहान. मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यात दीरवहिनीचं हसण्या खेळण्याचं, थट्टा मस्करीचं नातं होतं. एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे दोघांचा वावर सतत एकमेकांसोबत होता. परमेश्वर हा शांत आणि सरळ स्वभावाचा होता, तर ज्ञानेश्वर जरा मोकळ्या स्वभावाचा. याच मोकळेपणात मनीषाला अधिक रस वाटू लागला. मनीषाच्या मनात ज्ञानेश्वरबद्दल हळूहळू प्रेम नव्हे तर एक आकर्षण निर्माण झाले. तिला परमेश्वरकडून जे समाधान मिळत नव्हते ते ती नकळतपणे ज्ञानेश्वरमध्ये शोधू लागली. सुरुवातीला ज्ञानेश्वरने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण रोजचा सहवास, मनीषाच्या नजरेचे इशारे आणि तिच्या बोलण्यातील गोडवा यातून तो देखील या विषाच्या जाळ्यात ओढला गेला. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी फार संधी शोधावी लागली नाही. सासू सासरे बाहेर गेल्यावर किंवा रात्रीच्या वेळी चोरी छुपे भेटीगाठी सुरू झाल्या. मनीषा वहिनी म्हणून हक्काने ज्ञानेश्वरला जी कामं सांगायची ती तो कोणताही विचार न करता करू लागला. हळूहळू त्यांचे अनैतिक संबंध शारीरिक पातळीवर पोचले. घरात चाललेल्या या गोष्टींची चाहूल परमेश्वरला लागू लागली. पत्नी मनीषाचे वागणे बदलले होते. ती सतत चिडचिड करायची आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान भाऊ ज्ञानेश्वरचा वावर तिच्या आजूबाजूला संशयास्पद वाटू लागला. परमेश्वरला खात्री होती की त्याचा सक्का भाऊ असे कृत्य करणार नाही, पण त्याचं मन मात्र त्याला सतत टोचत होतं. एका दिवशी परमेश्वरने कामाला जाण्याचे नाटक केले. दुपारच्या शांतवेळी तो अचानक घरी परतला. घराचं दार लावलेलं होतं. दारावर थाप मारल्यावर आतून गडबडीचा आवाज आला. जेव्हा मनीषाने दार उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. परमेश्वरने घरात पाहिले आणि त्याला सत्य कळले. डोळ्यांवरचा विश्वास उडाला होता. त्याच क्षणी विश्वासाच्या नात्याचे प्रेत त्याच्या समोर पडले. सायंकाळी वडील राम तायडे यांच्यासमोर परमेश्वरने हा प्रकार सांगितला. ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी सर्व आरोप फेटाळले. आम्ही फक्त साधी थट्टा मस्करी करत होतो, तुम्ही आमच्यावर खोटा संशय घेत आहात, असे मनीषाने ठामपणे सांगितले. पुराव्या अभावी आणि बदनामीच्या भीतीने वडिलांनी वाद शांत केला, पण परमेश्वरच्या मनात द्वेषाची आग पेटली होती. त्याने मनीषाला स्पष्ट बजावले, हे थांबव, नाहीतर मी पोलिसांकडे जाईन आणि सगळ्याचा भांडाफोड करेन. परमेश्वरच्या धमकीमुळे मनीषा आणि ज्ञानेश्वर दोघेही घाबरले. त्यांना हे संबंध सुरूच ठेवायचे होते. त्यांना कळून चुकले होते की परमेश्वर जिवंत असेपर्यंत त्यांच्या प्रेमाला स्थैर्य मिळणार नाही. परमेश्वर जो त्यांच्या प्रेमाच्या आड येत होता त्याला संपवण्याचा निर्णय दोघांनी घेतला. दुसऱ्या दिवशी परमेश्वर कामावर गेल्यावर मनीषा आणि ज्ञानेश्वर यांनी घरी राहून कट रचला. 11 नोव्हेंबर 2025च्या रात्री परमेश्वर घरी आला. जेवण करून तो आपल्या खोलीत झोपी गेला. घरात पूर्ण शांतता पसरली होती. रात्रीचे साधारण 1 वाजले असावेत. ज्ञानेश्वर आणि मनीषा ज्या नात्यावर समाजाने पवित्रतेचा शिक्का मारला होता त्याच दोघांनी हातात कुऱ्हाड घेतली. मनीषाने परमेश्वर झोपला असल्याची खात्री केली. ज्ञानेश्वरने हळूच खोलीत प्रवेश केला. ज्या भावाने त्याला लहानपणापासून सांभाळले त्याच भावाच्या निष्पाप चेहऱ्याकडे न पाहता ज्ञानेश्वरने परमेश्वरवर प्रहार केला. परमेश्वरला प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. एका क्षणात त्याचा जागीच मृत्यू झाला. परमेश्वर कायमचा शांत झाल्यानंतर मनीषा आणि ज्ञानेश्वर या दोघांनी मिळून तो मृतदेह पोत्यात भरला. मध्यरात्रीच्या भयान अंधारात दोघेही दुचाकीवरून तो जड पोत्याचा भार घेऊन निकळ शिवारातील वाला सोमठाणा तलावाच्या दिशेने निघाले. त्यांनी तो मृतदेह तलावाच्या पाण्यात फेकून दिला आणि घरी परत आले. घरात येऊन त्यांनी शांतपणे झोपण्याचा अभिनय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही ग्रामस्थ सोमठाणा तलावाजवळ गेले. त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर एक जड प्लॅस्टिकचे पोते तरंगताना दिसले. पोते संशयास्पद वाटल्याने त्यांनी ते बाहेर काढले. पोत्याचे तोंड दोरीने घट्ट बांधलेले होते. ग्रामस्थांनी दोरी सोडताच आतून दगड आणि एका पुरुषाचा मृतदेह बाहेर पडला. मृतदेहाची अवस्था भयानक होती आणि त्यावर प्रहाराचे निशाण स्पष्ट दिसत होते. गावात एकच खळबळ माजली. त्वरित बदनापूर पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा सुरू केला.
मृतदेह विद्रूप झाला होता, पण एका ग्रामस्थाने तो परमेश्वर राम तायडे याचा असल्याचं सांगितलं. पोलिसांनी परमेश्वरच्या वडिलांना राम तायडे यांना बोलावलं. शरीरावरील काही खुणा आणि कपड्यांवरून त्यांनी मृतदेह परमेश्वरचा असल्याचं ओळखले. परमेश्वरच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दाखल केली. परमेश्वरच्या बेपत्ता होण्याची तक्रार आधीच दाखल झाली होती. काही रिपोर्टनुसार ऑक्टोबरमध्येच आता खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घरातूनच काहीतरी गडबड आहे हे त्यांना कळून चुकले होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शव विच्छेदनासाठी पाठवला. खुनाची गुंतागुंत अधिक होती, कारण मारेकऱ्याचा कोणताही थेट पुरावा नव्हता. जेव्हा परमेश्वराच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली, तेव्हा पोलिसांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली होती. परमेश्वरची पत्नी मनीषा ही रडण्याचं नाटक करत होती, परंतु तिच्या चेहऱ्यावरील हावभाव संशयास्पद होते. इतर कुटुंबीय, वडील, भाऊ ज्ञानेश्वर हे दुःखात बुडाले असताना मनीषाच्या चेहऱ्यावर दुःखाचा कोणताही भाव नव्हता. उलट पतीचा काटा कायमचा निघाल्याचे गूढ समाधान तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली. हा संशयास्पद आणि अनैसर्गिक आनंद या खुनाच्या प्रकरणाचा खरा भांडाफोड करणारा पुरावा ठरला. पोलिसांनी तात्काळ मनीषाने ज्ञानेश्वर यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनीही खोटा पावित्र्य घेतला, पण पोलिसांनी आपल्या पद्धतीने दबाव आणल्यावर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. ज्ञानेश्वर आणि वहिनी मनीषा यांच्या अनैतिक संबंधात परमेश्वर अडथळा ठरत होता, म्हणून दोघांनी मिळून 11 नोव्हेंबर 2025च्या मध्यरात्री त्याची हत्या केली आणि मृतदेह तलावात फेकून दिला. या घटनेने सोमठाणा गाव हादरून गेले. दीर आणि वहिनीचे प्रेमसंबंध एवढे भयानक होतील याची कल्पनाही कोणी केली नव्हती. विश्वासाने घरात ठेवलेल्या व्यक्तीनेच वासनेच्या आहारी जाऊन सख्या भावाचा जीव घेतला. या घटनेने नात्याच्या पवित्रतेला काळिमा फासला. बदनापूर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आणि त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत केवळ अनैतिक संबंध नव्हेत, तर वासना होती, ज्याने 2 निष्पाप लेकींचा बाप हिरावून घेतला आणि एका कुटुंबाला कायमचे उद्ध्वस्त केले. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.